दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याच्या नुकसानी प्रकरणात आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मालवण कोर्टाकडून आपटेची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आला असताना आपटेला बेड्या ठोकण्यात आल्या। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार होता। पळून कुठे जाणार? शेवटी पोलीस आमचं गृहखातं आहे, त्यांनी त्याला अरेस्ट केलेली आहे। त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल। कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे। दरम्यान जयदीप आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलवली जात आहेत असा संशय आणि असा आरोप संजय राऊतांनी एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत मांडला आहे। ठाण्यातल्या वेड्यांच्या रुग्णालयात राऊतांची व्यवस्था करू असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊतांना दिलं। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत। मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतो की जयदीप आपटे यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलत आहेत। त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते। थाने में एक हॉस्पिटल भी है ना, थाने में एक हॉस्पिटल भी है, विशेष हॉस्पिटल, तो ऐसे लोगों को वहां व्यवस्था हो सकती है। जयदीप आपटेच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर निशाणा साधलाय। सर्व झालं होतं अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालंय आणि मग आपल्याला अटक करण्यात आली असं आव्हाडांनी म्हटलंय। तर आम्ही लक्ष ठेवलं होतं, त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिलंय। आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणारे, पोहे पण बनलेले होते, चहा पण बनवलेला होता, सगळं झालेलं होतं आणि मग अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालेलं आहे। मग पोलीस पोचले आणि मग अटक केली। मुख्यमंत्री एकनाथ काय वाटतं इतका दिवस आपटे फरार होता, जामीनसाठी मी सांगितलं ना माझ्या भाषेत, चहा पोहे तयार होते, तो खायला येणार होता आणि मग पोलिसांनी पकडला। माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हटले, पळून कुठे पाळणार आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला। त्याचे सगळे नातेवाईक वगैरे कोण होते त्यांच्यावरती वॉच ठेवला आणि आम्ही त्याला ताब्यात घेतला, त्याच्यावर कारवाई केली, त्याला न्यायालयापुढे उभं केलं आणि 100% त्याच्यावर कडक कारवाई होईल। विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घडलेल्या अपघाताचं असं राजकारण करू नये असं वारंवार आम्ही त्याला सांगतो।